गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, आता आपण या लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्ह्ज युजिंग लॉगॅरिथम ही मेथड बघणार आहे. तर या मेथडचं यूज म्हणजे तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला लॉगॅरिथम हा टॉपिक झाला होता, लॉग. ठीक आहे ना. तर त्या लॉगॅरिथमचा एक प्रॉपर्टी आहे, रूल आहे. त्या रूलचा यूज करून या मेथड्सचा वापर करून डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. तर आता मी असं सपोज करतोय, म्हणजे कन्सिडर करतोय की तुम्हा सगळ्यांना डेरिव्हेटिव्हचे 18 फॉर्म्युले, सिंपल फंक्शनचे आणि कंपोजिट फंक्शनचे. सिंपल आणि कंपोजिट मधला दोन्ही मधला डिफरन्स कळतोय ना. सिंपल म्हणजे सरळ सरळ sin x, cos x, tan x, e raised to x, 2 raised to x, 4 raised to x, log x. ठीक आहे ना. sin इनव्हर्स x हे सरळ सरळ साधे फंक्शन सिंपल. आणि कंपोजिट म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शनला कंबाईन केलं असेल. sin 2x, sin 8x, e raised to power tan x, e raised to power sin inverse x. दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शनला कंबाईन केलं असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचंय? कंपोजिट फंक्शन. आणि कंपोजिट फंक्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायचे, जेवढे फंक्शन आहेत तेवढे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचं आन्सर आलं पाहिजे. सिंपल फंक्शनचे ते तुमच्याकडे ऑलरेडी 18 फॉर्म्युले आहेत, त्याच्यासोबत कम्पेअर करा. डायरेक्ट फॉर्म्युला आहे किंवा कम्पेअर करून त्याला फॉर्म्युला यूज करा. राईट. तर आता ही मेथड मध्ये बघा, डेरिव्हेटिव्ह युजिंग लॉगॅरिथम. लॉगॅरिथमचा यूज कधी करायचा हा पहिल्यांदा महत्त्वाचा प्रश्न आहे या स्टेप्सला. ही मेथड कधी वापरायची हे कळलं तर ती कशी वापरायची हे पुढे कळेल आपल्याला. पण ही कधी वापरायची हे तर माहिती पाहिजे. तर तुम्हाला माहितीये, एक फंक्शन म्हणजे f of x आणि त्याच्या पॉवर मध्ये दुसरं फंक्शन. म्हणजे जर आपल्याला इक्वेशन असं आलं y is equals to f of x raised to power g of x, one function to the power of another function. म्हणजे जसं x square हे एकमेकांचा पॉवर नाहीये, किंवा 2 raised to x, कारण हे सिंपल फंक्शन आहे पण हा नंबर आहे, कॉन्स्टंट आहे. हा फंक्शन होऊ शकतो. ठीक आहे. पण म्हणजे ही मेथड कधी यूज करायची तर एखादं फंक्शन दुसऱ्या फंक्शनचा पॉवर असेल त्या केस मध्ये ही मेथड वापरायची आहे. आणि मेथड वापरताना जर आपल्याला असं असेल y = f of x * g of x, तर त्यावेळी जस्ट टेकिंग log म्हणजे लॉगॅरिथम, टेकिंग लॉगॅरिथम ऑन बोथ साइड, टेकिंग log ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा लॉग घ्यायचा म्हणजे आपल्याला इथं टर्म मिळेल log y = इथं टर्म मिळेल log of f of x to the power g of x. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण f of x to the power g of x, हा g of x पॉवर मध्ये तो बेसला लिहू शकतो. म्हणजे याला असं लिहिता येतं g of x into log of f of x. हे कसं लिहिता आलं? g of x into log of f of x with the help of property of logarithm. लॉगॅरिथमची प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला. log m to the power n असं असेल तर याला काय लिहू शकतो आपण? n into log m. ही प्रॉपर्टी आहे लॉगची. त्या लॉगच्या प्रॉपर्टीचा यूज करून हा जो g of x आहे तो इथं बेसला लिहू शकतो आपण. इथं लिहू शकतो. राईट. g of x into, आणि नंतर ऍज युजुअल काय करायचंय, दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट करायचंय. आणि पुढची मेथड तुम्हाला माहिती आहे, dy/dx कसा काढायचा तो. राईट. फर्स्ट स्टेप, दिलेलं फंक्शन ओळखता आलं पाहिजे, फंक्शन f of x to the power g of x. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा लॉग घ्यायचा आणि दोन्ही साइडचा लॉग घेऊन मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर या 2-3 स्टेप्स फॉलो केल्या की या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं खूप सिंपल आहे. राईट. ओके. सो लेट अस टेक 1 by 1 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण आता. बघा, फर्स्ट एक्झाम्पल, इफ y = x to the power x, then find dy by
dx. ओके, बघा सोल्युशन given y is equals to x to the power x. आता बघा x raised to power x आपल्याकडे 18 फॉर्म्युले आहेत. त्याच्यापैकी x to the power x कुठल्या फंक्शन सारखं दिसतं का? म्हणजे माझा विचारायचा क्वेश्चन काय आहे की x raised to x हे फंक्शन कुठल्या फंक्शन 1 to 18 फॉर्म्युल्यामध्ये जर मॅच झालं तर 18 पैकी कुठला तरी एक फॉर्म्युला वापरता येईल आणि सोल्युशन काढता येईल. पण इथे बघा हा टर्म आहे x raised to power n, a raised to power x, e raised to power x. आता या तीन फंक्शन पैकी कुठल्या फंक्शन सारखं दिसतं का? तुम्ही म्हणणार याच्यासारखं दिसू शकतं x raised to n, पण हा x आणि हा n याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर तो n आहे तो नंबर आहे, व्हेरिएबल नाहीये, आणि x हा व्हेरिएबल आहे म्हणजे याच्या सोबत कंपेअर होणार नाही. a raised to x सोबत a raised to x पॉवर x आहे नो डाऊट, त्याच्या सोबत कंपेअर होईल. पण व्हॉट अबाउट बेस? हा a कॉन्स्टंट आहे आणि हा बेस कॉन्स्टंट नाहीये म्हणजे याच्या सोबत कंपेअर, याच्या सोबत कंपेअर नाही म्हणजे याच्या सोबत पण नाही, कारण e नंबर आहे x आणि इथं दोन्ही व्हेरिएबल आहेत. म्हणजे इथं असं आहे हा व्हेरिएबल आणि पॉवर मध्ये सुद्धा व्हेरिएबल, आणि असा फॉर्म्युला नाहीये की व्हेरिएबल आहे आणि पॉवर मध्ये पण व्हेरिएबल. आपल्याकडे एकतर पॉवर मध्ये व्हेरिएबल पाहिजे किंवा बेस मध्ये व्हेरिएबल, दोन्ही ठिकाणी व्हेरिएबलचा फॉर्म्युला अवेलेबल नाहीये. म्हणजे आता हा काय झाला? व्हेरिएबल म्हणजे फंक्शन झालं f ऑफ x आणि g ऑफ x म्हणजे दुसरं फंक्शन झालं. म्हणजे हा कोणत्या टाइपचा एक्झाम्पल आहे? f ऑफ x टू द पॉवर g ऑफ x. इथे f ऑफ x आणि g ऑफ x दोन्ही सेम व्हॅल्यू आहेत म्हणून त्याला कन्सिडर केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. So let us taking logarithm on both sides, taking log on both sides. So what about log on both sides? Log bar is equals to log x raised to power x. So log y, how to write log x raised to x ला कसं लिहिता येईल बघा? तर या टर्मला लिहिता येईल x into log x. हा जो पॉवर वाला x आहे इथं आला x into log x. Now differentiate with respect to x. So d by dx of derivative दोन्ही साइडचा log y is equals to derivative LHS चा झाला, आता derivative RHS चा x into log x. चला बोलो, what is derivative of log y? log y आहे पण x नी डेरिव्हेटिव्ह आहे. बघा कंपोजिट मध्ये तुम्हाला लक्षात आलं होतं किंवा इम्प्लिसिट फंक्शन मध्ये log y फंक्शन विथ y आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे log y चा डेरिव्हेटिव्ह 1 by y हा बरोबर आहे. पण log x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 by x, log y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y 1 by y, पण विथ रिस्पेक्ट टू x काय येतो 1 by y, आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येतो तर तो येतो dy by dx. dy by dx कशामुळे येते ऍडिशनल टर्म? तर कारण y आणि विथ रिस्पेक्ट टू x ते सेम नाहीये, म्हणून सेम असतं तर फक्त 1 by y लिहिलं असतं आपण डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो इट इज इक्वल्स टू, आता राइट साइडचा डेरिव्हेटिव्ह बघा x into log x, प्रॉडक्ट रूल, दोन्ही व्हेरिएबल आहेत. x फंक्शन आहे, log x दुसरं फंक्शन आहे, प्रॉडक्ट मध्ये आहे, प्रॉडक्ट रूल वापरायचा. प्रॉडक्ट रूल काय आहे? x into derivative of log x plus log x into derivative of first function. पहिलं फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन ऍज इट इज पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, u into v, u into derivative of v plus v into derivative of u. That is the formula of product rule, right? चला, so 1 by y dy by dx ही झाली तुमची लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू x into what is derivative of log x. आता इथं log x आणि x आणि x सेम आहे, म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह फक्त काय येणार
1 बाय x. इथं dy बाय dx आला नाही कारण x आहे, इथं पण x आहे, सेम मुळे काही प्रॉब्लेम नाहीये. प्लस log x into derivative of x. What is derivative of x? 1. Derivative of x is equals to 1. So 1 upon y dy by dx is equals to, he term cancel, only 1 x cancel. So 1 plus log x into 1 म्हणजे log x. आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काढायची. Therefore dy by dx is equals to, आता हा 1 upon y राइट साइडला शिफ्ट करा म्हणजे y into bracket 1 plus log x. So therefore final answer dy by dx is equals to, what is value of y? Y is nothing but x raised to power x. So final answer x raised to power x into bracket मध्ये 1 plus log x. महत्वाची स्टेप्स म्हणजे ही टेकिंग लॉग ऑन बोथ साइड आणि त्याच्यानंतर ही स्टेप्स ही आली पाहिजे. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय y dy बाय dx हा लक्षात घ्या. तुम्हाला परत सांगितलं d बाय dx ऑफ log x हा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 बाय x येतो. d बाय dy ऑफ log y हा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 बाय y येतो. पण d बाय dx ऑफ log y हा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 बाय y dy बाय dx येतो. किंवा d बाय dy ऑफ log x हा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 बाय x into dx बाय dy. हे दोन मधले डिफरन्स लक्षात घ्या. हे दोन तर सरळ आहेत. log x with respect to x 1 by x, log y with respect to y 1 by y, log y with respect to x 1 by y dy by dx आणि log x with respect to y तर 1 by x dx by dy. हे चारही डेरिव्हेटिव्ह ज्यांना लक्षात आले हे चारही डेरिव्हेटिव्ह त्याच्यासाठी ही पण मेथड खूप सिंपल आहे. आणि पुढे चालून आपण काय केलेले प्रॉडक्ट रूल वापरला आणि हे सोल्युशन फाइंड आउट. ओके, प्रॉब्लेम नंबर 2. आता याच मेथडनी याच वेनी तुम्ही पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करा. प्रॉब्लेम नंबर 2. इफ y is equals to x to the power sin x म्हणजे x आहे पॉवर मध्ये sin x. जेव्हा एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनचा पॉवर असेल म्हणजे एक व्हेरिएबल दुसऱ्या टर्मचा व्हेरिएबलचा पॉवर असेल तर त्यावेळेस लॉगॅरिथमची मेथड वापरायची. लॉग कधी वापरायचा f of x to the power g of x. व्हेरिएबल पॉवर मध्ये सुद्धा व्हेरिएबल दोन्ही टर्म व्हेरिएबल. एक कॉन्स्टंट पहिला बेस कॉन्स्टंट पॉवर व्हेरिएबल किंवा बेस व्हेरिएबल पॉवर कॉन्स्टंट असा नाहीये. असा असेल तर आपल्याकडे डायरेक्ट 18 फॉर्म्युले आहेत. 18 मधले कुठला तरी एक फॉर्म्युला यूज होतो. ठीक आहे, बघा सोल्युशन गिवन y is equals to x raised to power sin x. दोन्ही व्हेरिएबल आहेत त्यामुळे आता इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. म्हणून कोणती स्टेप वापरायची टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा लॉग घ्या. log y is equals to log x raised to power sin x. log x raised to power sin x. ओके, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल या टर्मला log y is equals to sin x into log x. हा log sin x इथं आला, पॉवर वाला टर्म बेसला शिफ्ट झाला, sin x into log of x. Now differentiate with respect to x. आता डेरिव्हेटिव्ह काढा. so d by dx of log of y. LHS चा डेरिव्हेटिव्ह घेतला, d by dx of RHS चा डेरिव्हेटिव्ह घ्या, sin x into log x. sin x into log x. राइट, बघा log y आहे पहिलं फंक्शन मेन फंक्शन log y
log y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 upon y into what is derivative of y with respect to x dy by dx. dy by dx कशी आली log y चा डेरिव्हेटिव्ह with respect to x आहे म्हणून y चा डेरिव्हेटिव्ह with respect to x dy by dx येतो. इथं प्रॉडक्ट रूल u into v फर्स्ट फंक्शन कोणते sin x आहे ऍज इट इज लिहा. दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुठल्या फंक्शनचा log x चा डेरिव्हेटिव्ह प्लस आता उलट रिव्हर्स log x into डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन काय आहे तर sin x आहे. ओके सो 1 upon y dy by dx is equals to sin x into derivative of log x. What is derivative of log x? 1 upon x plus log x into derivative of sin x. काय येतो sin x चा डेरिव्हेटिव्ह तर sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. बघा या sin x फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह cos x, log x फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 upon x आणि log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by dx. हे तीन डेरिव्हेटिव्ह महत्त्वाचे होते जे ऑलरेडी आपण त्यांना माहिती आहे ते फाइंड आउट केले. झालं आता जस्ट सिंपल अरेंजमेंट करायची म्हणजे 1 upon y dy by dx is equal to sin x into 1 upon x म्हणजे sin x divided by x plus log x into cos x. ठीक आहे. आता अजून ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे काही स्टुडंट काय लॉजिक लावतात माहितीये हा x आणि हा x पण कॅन्सल पण तो x आणि तो डिनॉमिनेटरचा x कॅन्सल होत नाही. का कॅन्सल होत नाही कारण हा x जरी सेपरेट असला तर sin x म्हणजे sin सोबत x येतो. नुसता सेपरेट x आहे का नाहीये. नाहीतर असं कॅन्सल करू नका मी फक्त आन्सर sin असं आन्सर येत नसतं. ठीक आहे ना. तो sin x divided by x आता हा y आपल्याला फक्त dy by dx पाहिजे लेफ्ट हँड साइडला y शिफ्ट करून टाका राइट साइडला. सो देयरफॉर dy by dx is equals to y. आता y सगळ्या टर्मला मल्टिप्लाय आहे म्हणून इथं ब्रॅकेट करायचंय. ब्रॅकेट का करायचंय कारण y नी दोन्ही टर्मला मल्टिप्लाय व्हायला पाहिजे म्हणजे sin x divided by x plus log x into cos x. So therefore y ची व्हॅल्यू सांगा. y म्हणजे x raised to power sin x. So therefore final answer dy by dx is equals to x raised to power sin x into bracket कॉपी पेस्ट करायचं म्हणजे वरची टर्म खाली घ्यायची म्हणजे sin x divided by x plus log x into cos x. So this is your answer. dy by dx is equals to this is the final step. dy by dx is equals to sin x upon x plus log x into cos x. कळतोय बघा. सेकंड प्रॉब्लेम x आणि sin x पॉवर मध्ये आहेत त्याच्यामुळे आपण लॉगॅरिथम वापरला. पॉवर मध्ये आहेत पण दोन्ही व्हेरिएबल आहेत म्हणून लॉगॅरिथम घ्यायचा. दोन्ही जर व्हेरिएबल नसतील तर लॉगॅरिथम घ्यायची आवश्यकता पडली नसती. ओके प्रॉब्लेम नंबर 3. लेट अस सॉल्व प्रॉब्लेम नंबर 3. बघा थर्ड प्रॉब्लेम बोर्डवरती लिहिलंय मी. इफ y इज इक्वल्स टू cos x या कॉसचा पूर्ण पॉवर x वरती आहे देन फाइंड dy by dx. आणि एक 2-3 स्टेप्स सॉल्व करून दिल्यात त्याच्या पुढच्या स्टेप्स बघा बरं सॉल्व करता येतील का तुम्हाला. y इज इक्वल्स टू गिवन बघा सोल्युशनमध्ये काय लिहिलेलं आहे y इज इक्वल्स टू cos x टू द पॉवर x टेकिंग लॉग ऑन बोथ साइड राईट. दोन्ही साईडचा लॉग घेतला म्हणजे LHSचा लॉग y आहे log y होईल. लॉग cos x टू द पॉवर x आता पॉवरवाला टर्म x बेसला येईल म्हणजे x इंटू लॉग ऑफ cos x. आता x सिंपल आहे पण लॉग ऑफ cos x सिंपल आहे का नाही. इट इज कंपोजिट फंक्शन म्हणून डेरिव्हेटिव्ह काढताना थोडंसं काळजीपूर्वक काढा त्याचा म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल log y इज इक्वल्स टू
एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. त्याच्यानंतरची स्टेप्स आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सनी डेरिव्हेटिव्ह घ्या दोन्ही साईडचा. सो डी बाय डी एक्स ऑफ एल एच एस आहे लॉग वाय इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ आर एच एस आहे एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. आता लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा. बघा लॉग वायचा ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह काढलाय 1 बाय वाय डी बाय डी एक्स. आता इथं प्रॉडक्ट रूल. आता तुम्ही म्हणणार ह्या दोन टर्म्स आहेत तर एक्स यू कन्सिडर करा आणि लॉग ऑफ कॉस एक्स व्ही. टोटल सेकंड फंक्शन कन्सिडर करा व्ही. म्हणजे फर्स्ट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. व्हॉट इज सेकंड फंक्शन? इथं एकच फंक्शन आहे. दिसायला जरी दोन फंक्शन कंबाईन केले त्याच्यामुळे ते कंपोजिट आहे आणि कंपोजिट एकच फंक्शन आहे ते. प्लस लॉग ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन काय आहे तर ते एक्स आहे. 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस प्लस this first second function into derivative of first. Okay, so 1 upon y dy by dx is equals to x into. आता log of cos x सिंपल फंक्शन का कंपोजिट मध्ये मेन फंक्शन कोणता log च्या नंतर काय टर्म आहे cos x म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by cos x. so 1 upon cos x इंटू कंपोजिट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स यायलाच पाहिजे प्लस लॉग ऑफ कॉस एक्स इंटू dx बाय dx. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 येतो कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1. dx बाय dx कॅन्सल होते 1 येतो. सो 1 अपॉन y dy बाय dx is equals to x into 1 by cos x into what is derivative of cos x? Derivative of cos x is minus sin x plus log of cos x into 1 म्हणजे log of cos x. म्हणजे आता या तीन टर्मचं मल्टिप्लिकेशन काय येतं बघा. so it is equals to minus x into sin x divided by cos x plus log of cos x, right? so what is value of this term? sin upon cos. ट्रिग्नोमेट्री मध्ये आठवा sin by cos म्हणजे tan x म्हणजे ही व्हॅल्यू येते minus x into tan x plus log of cos x. पण हे फायनल आन्सर नाहीये कारण ही कशाची व्हॅल्यू आली 1 by y dy by dx ची व्हॅल्यू आहे. आपल्याला dy by dx पाहिजे. Therefore, dy by dx is equals to y into bracket minus x into tan x plus log of cos x. So therefore, final answer dy by dx is equals to y. What is value of y? Y ची व्हॅल्यू आहे cos x raised to power x. आणि जस्ट कॉपी पेस्ट. तो ब्रॅकेट सगळ्याच्या सगळं मायनस एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स हा टर्म काय करा कॉपी पेस्ट करा. सो दिस मस्ट बी दी फायनल. म्हणजे इथं लिहा मायनस एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स. सो दिस इज द फायनल. एक्झाम्पल नंबर 4. आता प्रॉब्लेम या टाईपनी पण विचारू शकतात एक्झाममध्ये. डिफरन्शिएट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. डिफरन्शिएट म्हणजे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx काढायचं आहे. डिफरन्शिएट sin x टू दी पॉवर tan x विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे एक्सनी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता दिलेलं फंक्शन एक sin x आहे बेसला, पॉवरमध्ये दुसरं फंक्शन आहे tan x. दोन्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत पण ते एकमेकांच्या पॉवरमध्ये आहेत. एक फंक्शन पॉवरमध्ये दुसरं फंक्शन की तुम्हाला लॉगॅरिथम मेथड आठवली पाहिजे. आणि एक्झाममध्ये असं येत नाही आहे की लॉगॅरिथम मेथडचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करा. तिथं तुम्हाला ती मेथड ओळखता आली पाहिजे
लॉगॅरिथम मेथड कधी वापरायची आहे? कधी वापरायची लॉगॅरिथम मेथड? एक फंक्शन पॉवरमध्ये दुसरं फंक्शन. आता कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे? sin x टू दी पॉवर tan x. सो लेट कन्सिडर करायचे y इज इक्वल्स टू y ची व्हॅल्यू कन्सिडर करा. तर काय कन्सिडर करायचे? sin x रेज टू पॉवर tan x कन्सिडर केला आपण, सपोज केलं म्हणजे dy बाय dx करायचे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचा लॉगॅरिथम घ्या. So log y is equals to log of sin x raised to power tan x. आता log of sin x to the power tan x ला काय लिहिता येईल? म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल log y is equals to tan x into log of sin x. tan x into log of, हा tan x सिंपल फंक्शन आहे, log of sin x composite function है. So let us find out derivative. Differentiate with respect to x. So LHS d by dx of log y is equals to d by dx of tan x into log of sin x. What is derivative of log y? Log y चा as usual derivative 1 upon y. पण इथं टर्म चेंज आहे, व्हेरिएबल बदलले म्हणून इथं टर्म काय येणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ y. आणि what is derivative of y with respect to x? That is dy by dx. आता इथं मल्टिप्लिकेशन रूल आहे. हे दोन फंक्शन u into v, त्यातला u म्हणजे tan x, v म्हणजे log of sin x. तुम्ही अल्टरनेट पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. u म्हणजे tan x into derivative of log of sin x plus interchange it log of sin x into derivative of tan x. बघा एकदा tan x आहे तिथेच ठेवलं, log of sin x चा डेरिव्हेटिव्ह. आता log of sin x आहे तिथेच ठेवलं, tan x चा डेरिव्हेटिव्ह. नाही म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल 1 upon y dy by dx is equals to tan x into, हा डेरिव्हेटिव्ह बघा काय येतो? log of sin x. त्याच्यामध्ये मेन फंक्शन कोणतं? मेन फंक्शन log. log फंक्शनच्या पुढची टर्म सरळ डिनॉमिनेटर मध्ये लिहायची. पुढे काही पण असू द्या, x असू द्या, sin x असू द्या, कोणती टर्म असू द्या, log च्या पुढे टर्म आली म्हणजे ती डिनॉमिनेटरला, म्हणजे 1 upon sin x. आणि या sin x चा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x प्लस log of sin x into what is derivative of tan x? tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec square x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? sec square x. So 1 upon y dy by dx is equals to tan x into 1 upon sin x. आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? तर तो cos x येतो. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? cos x येतो प्लस log of sin x into sec square x. log of sin x into sec square x. So 1 by y dy by dx. अजून थोडं मॉडिफाय करते. tan x ला लिहिता येतं sin x divided by cos x आणि 1 by cos x into divided by sin x म्हणजे cos x divided by sin x. या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 1 upon sin x into cos x म्हणजे cos x upon sin x. आणि नेहमी लक्षात ठेवा हा cos sin कॅन्सल होतो आणि प्लस log of sin x into sec square x. So therefore 1 upon y dy by dx is equals to, हा सगळं कॅन्सल झाला म्हणजे 1. कॅन्सल झाला म्हणजे काहीच राहत नाही असं नाही, 1 राहतो. 1 will be remain 1 plus log of sin x
आणि मल्टिप्लाय मध्ये सेक्स स्क्वेअर एक्स. चला हा y राईट साईडला शिफ्ट करा म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू मिळणार. सो dy बाय dx इज इक्वल्स टू y इंटू ब्रॅकेट 1 प्लस log ऑफ sin x प्लस इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. So therefore finally dy by dx is equals to dy by dx is equals to y. What is value of y? Sin x raised to power tan x. पुढची टर्म ही टर्म ॲज इट इज कॉपी पेस्ट करा शेवटच्या आन्सर मध्ये. म्हणजे काय ना 1 प्लस लॉग ऑफ साइन एक्स ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय बाय सेक्स स्क्वेअर एक्स. इथं हा मान दाखवला. ठीक आहे. याच मेथडनी पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व करा. वी विल स्टॉप.